नाशिकच्या गोदाघाट परिसरात असलेल्या कपालेश्वराच्या मंदिरात आज दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्तानं भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे। आपण सध्या नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात असून या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी महादेवाचा जो अभिषेक आहे तो सध्या सुरू आहे। पहाटेपासून ही पूजाविधी जी आहे ती सुरू आहे। भाविकांकडून देखील या ठिकाणी दर्शनासाठी रांग जी आहे ती पहाटेपासूनच लावण्यात आलेली आहे। या गोदाघाट परिसरात असलेल्या मंदिराला अनन्यसाधारण असं महत्त्व असून या ठिकाणी जगात एकमेव असं महादेवाचं मंदिर आहे की त्या मंदिरासमोर नंदी जो आहे तो नसून या ठिकाणी भाविकांनी आज पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली आहे। खरं तर या मंदिरात वर्षभर भाविक जे आहेत ते दूरदूरवरून दर्शनासाठी येत असतात। श्रावण महिन्यात देखील विशेष असं महत्त्व या मंदिराला प्राप्त असल्यानं भाविकांनी देखील पहाटेपासून गर्दी केली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मंदिरातील पुजारी आहे। काय सांगाल, कशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे? आपलं कपालेश्वर मंदिर हे आख्यायिका म्हणजे पूर्ण ब्रह्मांडामध्ये एकमेव मंदिर आहे जिथे महादेवाला नंदीला गुरु केलेले महादेवाने, असं त्रैलोक्यातील एकमेव मंदिर। आज सकाळी पहाटे 4 वाजेपासून काकाला आपली सकाळची आरती, देवाचं स्नान होऊन देवाच्या लोकांच्या दर्शनासाठी देवांना आपण हे केलेलं असतं। लोकांची आज अलर्ट 4 वाजेपासून पहाटे 4 वाजेपासून लोकांची गर्दी असते। दुपारी 1 वाजता देवाचं स्नान होऊन त्याचे शृंगार होऊन दुपारी 4 वाजता पालखीचं नियोजन असतं। जे महादेव ज्यांना मध्ये जाऊन दर्शन घेता येत नाही त्यासाठी देव भ्रमणासाठी निघत असतात, तर दुपारी 4 वाजता देव पालखीमध्ये 4 वाजता भ्रमणासाठी निघतील आणि गंगेवर 6 वाजता त्यांचा महाअभिषेक होईल। 7 वाजता नंतर अभिषेक झाल्यानंतर परत महादेव इथे येऊन त्यांची आरती वगैरे शृंगार वगैरे होईल। असा हा आपला पूर्ण दिवसाचा कार्यक्रम असतो ना। रात्री 12, 12:30, 1पर्यंत लोकांची गर्दी अलर्ट गर्दी असते। त्यानंतर आपण मंदिर बंद करून परत दुसऱ्या दिवशी सकाळी चालू असतं आपलं मंदिर। आपण जर बघितलं तर भाविकांसाठी पहाटे 4 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत हे मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुले राहणार आहे आणि त्याचबरोबर भाविकांसाठी मंदिरातील जे देव आहेत ते देखील भ्रमणासाठी निघत असतात। अशा पद्धतीची माहिती जी आहे त्या या कपालेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली आहे। कॅमेरा पर्सन आकाश शौलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।